नमस्कार, HP लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आज 1 ऑक्टोबर म्हणजे कामगार नेते राजू पाटील यांचा वाढदिवस आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। विशेष म्हणजे त्यांच्याकडे बघून वाटत नाही की आज त्यांचा 65वा वाढदिवस आहे। आजच्या वाढदिवसा दिवशी आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत, कारण आता निवडणुका 2 महिन्यांवर आलेल्या आहेत। कुठच्याही क्षणी आचारसंहिता लागू शकेल। कशा प्रकारे यंदाचा वाढदिवस साजरा होतो आपण या संपूर्ण विषयावर त्याच्याशी चर्चा करणार आहोत। काही राजकीय विषय देखील आहेत। नाना नमस्कार। या चर्चेमध्ये सुरुवातीला तुमचं वय हे 65 वाटत नाही। 65 वर्षाचा चिरतरुण राहण्यामागचं म्हणजे या फिटनेसचं नेमकं कारण काय? कसा तुम्ही फिटनेस जपता? सतत आनंदी राहणं, व्यवस्थित आहार, सकाळचा व्यायाम आणि दिवसभर पॉझिटिव्ह विचार करणं। माझा व्यवसाय, माझं राजकारण, माझं समाजकारण, व्यवसायातले वेगवेगळे भाग, फॅमिली, नातेवाईक यांच्याशी सतत, मित्रपरिवार, पत्रकार मित्र सगळ्यांशी नीट बोलत राहणं आणि पॉझिटिव्ह विचार करणं, चांगलं वाचन करणं, ह्यातनं सगळं चांगलं। जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा आपोआपच तुमच्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो, पॉझिटिव्ह परिणाम होतो। तुमचा मेंदू थकत नाही। मेंदूला वेगवेगळी कामं असली का मेंदू थकत नाही, आणि मेंदू थकला नाही का शरीर थकत नाही का माणूस आनंदी राहतो, फिटनेस चांगली राहते। तुमचा बिझनेस फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर पण पसरले, परंतु बिझनेस आणि राजकारण या दोघांची सांगड घालताना तारेवरची कसरत होते? नाही, अजिबात होत नाही। कारण कसं, जर कुठल्याही ठिकाणी प्रामाणिकपणा असेल, राजकारणामध्ये प्रामाणिकपणा आहे, व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा आहे। व्यवसायामध्ये माझा कुठलाच व्यवसाय माझा इंडिव्हिज्युअल नाही, माझ्या जोडीला माझे पार्टनर आहेत, माझे सहकारी मित्र आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या जोडीला जो असणारा प्रामाणिकपणा आहे त्यामुळे ते पण प्रामाणिक आहे, मी प्रामाणिक आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची हा संकट घालताना त्रास होत नाही। कारण राजकारणामध्ये पण मी खूप प्रामाणिक आहे, समाजकारणामध्ये प्रामाणिक आहे, त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा त्रास, मानसिक त्रास न झाल्यामुळे अत्यंत चांगल्या रीतीने, शांततेने माझा व्यवसाय, माझं राजकारण, माझं समाजकारण, माझं इतर नातेसंबंधी मला सांभाळता येतात। आज 65 वर्षाच्या पण ज्येष्ठ नागरिक जवळपास तुम्ही झालेत, परंतु जर मागे जाऊन पाहिलं तर एवढ्या मोठ्या राजकीय कारकिर्दीत काही करायचं राहून गेले? कसं आहे की माणसाचं आयुष्य जे आहे ना, की तुमचं प्रत्येक गोष्ट समाधानावर आहे, पण एखादी गोष्ट राहिलं म्हणजे करायचं राहून गेलं असं बरंच आहे। की मला माझी स्वतःची एक मनीषा आहे की माझा स्वतःचा एखादा मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणजे कारखाना असावा, तसा मी मागे प्रयत्न केला, गारमेंट इंडस्ट्री बनवली, पण काही कारणाने त्याच वेळेला गारमेंट इंडस्ट्रीमध्ये मंदी आल्याने ती मला बंद करावी लागली। पण माझी एक इच्छा आहे की एक चांगला कारखाना, चांगलं मोठं युनिट बनावं, तिकडे कमीत कमी 200 माणसाला माझ्याकडनं रोजगार मिळावा, असा एक कारखाना, एक युनिट हे टाकण्याची माझी इच्छा, आणि ती मी पूर्ण करेल नक्की। या सगळ्या व्यापामध्ये कुठेतरी फॅमिलीला वेळ देणं कमी पडते। फॅमिलीची काय अशी तक्रार आहे का तुम्ही आम्हाला वेळ देत नाही? फॅमिली लाईफ खरोखरच म्हणजे अगोदरची जी 20-22 वर्ष होती, त्यामुळे लग्न झाल्यानंतर मुलं वगैरे होतात, आणि मुलं लहानाची मोठं होत असताना त्यांना जो वेळ द्यायला पाहिजे तो कुठेतरी मला वेळ कमी दिला गेलेला। त्यामुळे मुलांच्या या तक्रारी असतात की तुम्ही आम्हाला आमच्या शालेय जीवनात किंवा आमच्या तारुण्यामध्ये आम्हाला वेळ कमी दिला आहे। तसंच घरातल्या पत्नीचाही नेहमीच विषय असतो की आम्हाला तुमच्या या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आम्हाला वेळ कमी दिला, हे असतं। पण हे करत असताना त्यांना हे माहिती आहे की मी जे काही राजकारण, समाजकारण किंवा व्यवसाय करतो त्यातनं कुठेतरी इनडायरेक्ट जो मान सन्मान मिळतो किंवा फायदे असतात ते होतातच। त्यामुळे त्यांची त्याबद्दल तक्रार नाही आहे की तुम्ही हे करू नका, किंवा अशी तक्रार अजिबात नाही आहे। सध्या अशी एक चर्चा सुरू आहे की राजू पाटील हे व्यवसायातून निवृत्त होणार आहेत, म्हणजे सर्व व्यवसाय हा मुलांना पार्टनर्सला देऊन थोडंसं एक फॅमिलीसाठी वेळ देणार आहेत, थोडं मनशांती देणारून, हे खरं आहे? नाही, कसं आहे की मी रिटायर होणार असं नाही आहे, पण माझ्या मुलांना, माझ्या फॅमिली मेंबर्सना मी इन्व्हॉल्व करते। बाकी माझे जे पार्टनर आहेत ते तर माझ्या जोडीला आहेतच, त्यामुळे मी रिटायर होणार आहे असा काहीतला भाग नाही। पण काही ठिकाणी मी जबाबदारी द्यायला लावली आहे, माझ्या मुलावर किंवा मुलीवर जबाबदारी द्यायला लावली की बाबा हे तुम्ही सांभाळा, आणि त्याप्रमाणे ते सांभाळत आहेत आणि पुढे सांभाळत राहतील। कारण जर का मी माझा व्यवसायातला वेळ थोडा कमी केला तर इतर ठिकाणी माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या स्वतःसाठी मी वेळ देऊ शकतो, समाजकारणासाठी वेळ देऊ शकतो। त्यामुळे हा जो वेळ जो मी व्यवसायासाठी कमी करायला लावलेला असला तरी व्यवसाय कमी करणार नाही। माझ्याकडे नवीन प्रस्ताव आला, नवीन प्रपोजल आलं तर मी नक्की नवीन प्रस्ताव, नवीन प्रपोजलचा विचार करून एक चांगली टीम तयार करू शकतो। कारण माझ्याकडे कसं आहे, मी खूप हुशार किंवा खूप विद्वान आहे अशातला भाग नाही आहे, पण
चांगली हुशार विद्वान माणसं एकत्र करून त्यांच्याकडनं काम करून घेण्याची माझ्याकडे एक कला आहे आणि त्याला अनुसरूनच की मी काम करून घेतो आणि काम करून घेण्यासाठी वेळ काय खूप जास्त लागत नाही आहे. फक्त त्याच्यासाठी खूप चांगले आयडियाज लागतात. त्या आयडियाज माझ्याकडे आहे कर्मधर्म सोयगाने. त्यामुळे पुढेही माझा व्यवसाय वाढत राहील. व्यवसाय वाढवण्याकडे माझा कल असेल. मागील 3-4 वर्षापासून तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी लोकांना भेटणं बंद केलं की येऊ नका तुम्ही. काय याच्या मागचं कारण आहे? बघा 3-4 वर्ष नाही, जवळजवळ 5 वर्ष आले. कोविडपासूनच्या काळामध्ये म्हणजे माझा 61वा वाढदिवस झाल्यानंतर मी हे कमी केलं. त्याला कारण कसं आहे की आम्ही जेव्हा इथे बसतो आणि आम्हाला भेटायला लोक येतात, त्या रांगेमध्ये उभे राहतात आणि त्याच्यामध्ये खूप सिनियर लोक 70, 75, 80 वर्षाची लोक आणि त्यांना जो त्रास होतो ते बघून असं वाटतं की त्यांना त्रास होऊ नये. म्हणून त्यांना प्रत्येकाला विनंती केलेली आहे मी आणि विनंती करतोय की बा तुम्ही मला काय शुभेच्छा द्यायच्यात, मला तुमच्या शुभेच्छा पाहिजे. शुभेच्छा द्यायच्या तुम्ही मला फोनवर शुभेच्छा द्या. मी फोनवर सतत अवेलेबल असेल. सोशल मीडियावर मला तुम्ही शुभेच्छा द्या. तुम्ही मला मेसेजद्वारे शुभेच्छा द्या. प्रत्यक्ष भेटायला पाहिजे असं काही भाग नाही आहे. प्रत्यक्ष वाढदिवसाच्या दिवशी भेटायला पाहिजे ना, इतर दिवशी तुम्ही मला भेटून पण शुभेच्छा देऊ शकता. वाढदिवसाच्या दिवशी इथे खूप लोक गोळा होतात आणि जो लोकांना त्रास होतो त्यामुळे हा इथे जमून लोकांना भेटण्याचा जो एक प्रकारचा फार्स आहे असं मला म्हणावं लागेल, तर तो कुठेतरी बंद करायला पाहिजे असं माझ्या मनाने सांगितलं. म्हणून 60 नंतर मी तो बंद केलेला आहे. पण माझे कार्यक्रम सुरू आहेत. आता त्या दिवशी माझा बीच क्लिनिंगचा माझ्या मुलींनी, माझ्या शाळेतल्या मुलांनी जो राजवाडी बीचला कार्यक्रम ठेवलेला आहे तिकडे मी असेल. त्यानंतर ब्लड डोनेशन्स कॅम्प तिकडे मी असेल आणि नंतर मग माझ्या कुटुंबाच्या जोडीला माझा वेळ घालवेल. आणि लोकांना एकच सांगितलं की मी फोनवर अवेलेबल आहे, मी सोशल मीडियावर अवेलेबल आहे, तिकडे आपण भेटूया आणि एकमेकाला शुभेच्छा सदिच्छा देऊया. आता एक वेगळा प्रश्न. सध्या राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू आहे. प्रश्न विचारायची गरज आहे? नाही, विचारा ना प्रश्न. काय जी चर्चा सध्या सुरू आहे की राजीव पाटील हे BJPच्या वाटेवर आहेत. कसं आहे की गेले जेव्हा मतदारसंघ इथे वाढले तेव्हापासूनच प्रत्येक पक्षातले लोक म्हणजे चांगल्या मोठ्या पक्षातले लोक मला समोरून विचारतात की बा तुम्ही उभं राहणार आहेत का, तुम्ही आमचे सदस्य व्हा, आमच्यामध्ये व्हा. तशा प्रकारची ही चर्चा चालू राहणारच. आणि ह्या ज्या चर्चा आहेत हे चालू राहणं म्हणजे आमच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आम्ही कुठे कार्यरत आहे त्याचं लक्षण आहे. त्यामुळे अशा चर्चा ज्या आहेत ह्या राजकारणामध्ये होतच राहणार. कारण आपला तालुका जो आहे हा फ्लरिशिंग तालुका आहे, खूप चांगला तालुका आहे आणि इथे काम करण्याचे स्कोप आहेत. आणि त्यामुळे अशा राजकीय लोकांनी चर्चा आहे की यामध्ये काही तथ्य आहे, की कसं आहे की चर्चा आहे किंवा तथ्य आहे हे तुम्हाला दिसेलच. जवळ झालेला घोडा मैदान. त्यामुळे मला एकच म्हणायचं की जे काय होईल तालुक्याच्या दृष्टीने ते चांगलं होईल यासाठी माझा कल असेल. ठीक आहे, तुमच्या या भाजप प्रवेशाची अफवा आहे असं आपण समजू. पण दुसरीकडे आता हितेंद्र ठाकूर हे उभे राहणार नाही हे त्यांनी 5 वर्षापूर्वी डिक्लेअर केलं होतं. जर हितेंद्र ठाकूर नसतील तर दुसरा उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. मग त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझ्याकडे बघितलं जातं असं मला तुमच्यासारख्या बऱ्याच पत्रकारांनी सांगितलं, काही कार्यकर्त्यांनी, काही नागरिकांनी पण येऊन सांगितलं की तुम्ही वसीत उभं राहा किंवा नालासोपारात उभा राहा. असं मला आता सांगितलं असं नाही, तर पहिल्यापासून सांगण्यात येते आलशात. आणि तर असा काही विचार केला, पक्षाने विचार केला, माझ्या कार्यकर्त्यांनी विचार केला, पॉझिटिव्हली जसा विचार झाला सगळ्यांच्या मनात असं असेल आलशा पॉझिटिव्हली असेल तर नॅचरली मी एवढे वर्ष झाले जर काम करतोय आलशात तर सगळ्या प्रकारची पदं मी प्रामाणिकपणे उपभोगलेली आणि त्या प्रत्येक पदाला न्याय दिलेला आहे. तर असा कुठला जर पक्षाने चान्स दिला तर मी नाही म्हणणार ना, त्याचा मी नक्की स्वीकार करेल आणि प्रामाणिकपणे काम करेल पक्षासाठी. पण सध्या तरी त्याच्याकडे पक्षाकडे रिकामी सीट आहे असं मला वाटत नाही. मग सध्या पक्षाने तिकीट दिली तर तुम्ही उभे राहणार? बहुजन विकास आघाडीने तुम्हाला तिकीट दिली वसईवरून. मी काय म्हणालो तुम्हाला की असा कुठला प्रस्ताव आला तर मी नक्की त्याचा विचार करेल. पण एकंदर बघितलं तर तशी सीट कुठे रिकामी आहे असं दिसत नाही, गॅप दिसत नाही. असेल त्याचा नक्की विचार करू. तुम्ही प्रथम महापौर होतात वसईच्या. जेव्हा तुम्ही महापौर पदावर तेव्हा अनेक विकास कामं तुम्ही केले. परंतु वसईकडे जर बघितलं तर वसईच्या बाजूला मीरा भाईंदर आहे, ते किती विकसित झाले. नवी मुंबई विकसित झाले. वसई विरार अजून विकसित व्हायला पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? बघा कसं आहे की या विकासाचा हा जो विकासाला मिळणारी चालना आहे किंवा विकासाचा वाटचाल जी आहे ही सातत्याने चालत राहते. आणि वसई तालुका जो आहे मीरा भाईंदरपेक्षा 4 पट मोठा तालुका आहे. वसई महानगरपालिका मोठी आहे. त्यामुळे किती विकास आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एखादं काम केलं, आम्ही काय लोकांवर काय जनतेवर काय उपकार नाही केले. त्यांची ड्युटी आहे, त्यासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही काम केलं आहे त्याचं आम्हाला क्रेडिट मिळावं नाही मिळावं हे लोकांनी द्यावं.
पण एवढी नक्की सांगतो की पुढे येणारे जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा समस्या आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आणि करत राहू. त्याला तो विषय नाही आहे. कारण वसई तालुका, वसई शहर जे आहे ह्या जवळजवळ 30 लाखापेक्षा जास्त झालं आहे. कदाचित पुढच्या 10, 15, 20 वर्षामध्ये 60 लाख 50 लाखाच्या पुढे जाईल. म्हणजे मोठ्या मेट्रो सिटीमध्ये आपण जाऊ आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी शासनाकडनं पाठपुरावा करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या आपण नक्की राबवू शकतो. मला खात्री आहे की खूप चांगल्या रीतीने काम करू शकतो. चांगला विचार हा चांगला काम करण्याचा मूळ गाभा आहे. त्यामुळे चांगले विचार आपल्याकडे आहेत, चांगली काम करण्याची शक्ती आहे, चांगली वेळ देण्याची शक्ती आहे, चांगली टीम आहे. त्यामुळे हे चांगलं काम आम्ही नक्की करू शकतो. एक वाढवण बंदरावर आपण बोलूया. वाढवण बंदर जवळपास आता शासनाने भूमिपूजन केलेलं आहे. वाढवण बंदरावर तुमची प्रतिक्रिया काय? कसं आहे, वाढवण बंदराचा विषय हा कॉन्ट्रोवर्सी असलेला विषय आहे. त्या बंदरामुळे काही तिथल्या मच्छीमार आड गावातल्या लोकांना त्रास होईल हे नक्की आहे. पण त्यांना शासनाने आता शासनाने ठरवलं आहे वाढवण बंदर बनणारच आहे. पण त्या मच्छीमारांकडे दुर्लक्ष करू नये. मच्छीमारांसाठी चांगलं काहीतरी योजना द्यायला पाहिजे. फिशरीज कॉलेज बनायला पाहिजे, ॲग्रिकल्चर कॉलेज बनायला पाहिजे, फिशरीज आणि ॲग्रिकल्चर प्रक्रिया उद्योग बनायला पाहिजे, कोल्ड स्टोरेज बनायला पाहिजे, कोल्ड स्टोरेज चेन बनायला पाहिजे. आणि वाढवण बंदरापासून नागरिकांना, स्थानिक नागरिकांना चांगला फायदा व्हायला पाहिजे. स्थानिक नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारे शासनाने विचार करून हा वाढवण बंदराचा प्रोजेक्ट जो आहे हा नॅशनल लेवलचा आहे, आपल्या देश लेवलचा आहे, आपल्या स्थानिकांना फायदा होणार आहे. तो व्हायला काय हरकत नाही असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. आता एक शेवटचा प्रश्न. आज तुमचा वाढदिवस आहे. दरवर्षी वाढदिवसाला आपण भेटत राहू, परंतु एक वसईसाठी काय विजन तुम्ही पाहिलं आहे का, की वसईसाठी मला हे करायचं आहे? मग ते सर्वसामान्यांसाठीच का वसईची ओळख असेल असं काय विजन तुमच्या डोळ्यापुढे आहे का? बघा, वसई तालुका जो आहे हा महाराष्ट्राच्या नकाशावर वेगळा तालुक्याला आपल्याला साधारण एक 25-30 किलोमीटर समुद्रकिनारा आहे. खूप चांगल्या रीतीने बीचेस डेव्हलप व्हायला पाहिजे होते, ते झालेले नाहीत, पण ते आता नक्की करायला पाहिजेत हा एक माझा विचार आहे. जलवाहतूक चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे हा एक विषय आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय जे आहे की मुंबईशी कनेक्टेड असलेली मेट्रो रेल्वे आपल्याकडे यायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं, एक्झिस्टिंग जी आपली जी रेल्वे आहे त्या रेल्वेमध्ये 5 जी रेल्वे स्टेशन आहेत, वैतरणा, विरार, नालासोपारा, वसई, नायगाव, ही स्टेशनं ही साधारण 125 वर्षापूर्वीची रेल्वे आली तेव्हापासूनची स्टेशनं आहेत. आणि ह्या स्टेशनाची जी गर्दी आहे ही तिथे प्रवाशांची संख्येपेक्षा 10 पट गर्दी तिकडे वाढलेली आहे. त्यामुळे रेल्वेच्या नॉर्म्समध्ये आता रेल्वेला मुंबईला जी रेल्वे स्टेशन आहेत ती 2.5-3 किलोमीटर आहेत. आपल्याकडे रेल्वे स्टेशन आहेत ती साधारण 5-5.5 किलोमीटर आहेत. तर त्या 2 स्टेशनच्या मध्ये जसं वैतरणा विरारच्या मध्ये एक स्टेशन व्हायला पाहिजे, विरार नालासोपाराच्या मध्ये व्हायला पाहिजे, नालासोपारा वसईच्या मध्ये व्हायला पाहिजे, वसई नायगावच्या मध्ये एक रेल्वे स्टेशन व्हायला पाहिजे. त्यासाठी माझा सततचा पत्रव्यवहार आहे. ते जर झालं तर ती स्टेशनवर होणारी गर्दी आहे ती डिस्ट्रीब्यूट होईल. कारण काय, विरार टू बोरिवली आता 6 लेन होते. 6 लेन झाल्यानंतर प्रमाण गाड्यांचं वाढेल, लोकांचं प्रमाण वाढेल आणि त्यावेळेला ही स्टेशनची आपल्याला गरज असेल. आणि त्या जोडीलाच नायगाव आणि वसईच्या मध्ये जी गव्हर्नमेंट लँड आहे ती रेल्वेनी ॲक्वायर करून तिथे मोठं टर्मिनल स्टेशन बनवायला पाहिजे. जसं बॉम्बे सेंट्रलला आहे किंवा जसं बँड्राला आहे तसं या भागातले टर्मिनल स्टेशन झालं तर तिथून वसई दिव्याद्वारे सेंट्रलला किंवा साऊथला गाड्या जाऊ शकतात. पश्चिम रेल्वेद्वारे पश्चिमेला संबंध भारतामध्ये गाड्या जाण्यासाठी ते एक महत्त्वाचं ठिकाण आहे. तिथनं एक चांगला रोजगार निर्माण होईल. आणि एवढं मोठं जर का रेल्वे टर्मिनल आलं तर आपोआप आपल्या शहराचं नाव वाढेल. आणि हे करण्यासाठी माझा पत्रव्यवहार अगोदरच्या रेल्वे मंत्र्यांची होता, आताही माझा पत्रव्यवहार रेल्वे मंत्र्यांची आहे. ते होण्यासाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणात काम करायला पाहिजे आणि त्यातनंच हे काम होईल. ह्याच्या जोडीलाच आपल्या हायवेची आणि रस्त्याची दुर्दशा झालेली आहे, ती दुर्दशा होऊच नये म्हणून माझं नेहमीचं म्हणणं आहे की महानगरपालिकेला असताना मी प्रस्ताव केलेला की भाई डांबराचे रोड करण्यापेक्षा आपण हेवी रेनफॉल झोनमध्ये आहेत, कॉन्क्रीटचेच रोड करा. वर्षाला 100 किलोमीटर रोड करण्यापेक्षा 50 किलोमीटर करा. खराब न होणारे रस्ते बना. रस्ते खराब झालेले दुरुस्त करण्यापेक्षा खराब न होणारे रस्ते करा. आणि त्यातनंच लोकांना चांगल्या रीतीने आपण सुखसोयी देऊ शकतो. कारण शहराची प्रगती आहे, रस्ते विकास बोलतात असं म्हटलं जातं. रस्ते चांगले झाले पाहिजेत, रस्त्याच्या बाजूला सुशोभीकरण झालं पाहिजे, स्ट्रॉम वॉटर ड्रेन, पावसाळी पाणी जाण्याचे नाळे नीट व्हायला पाहिजेत, सिवरेजच्या लाईन नीट व्हायला पाहिजेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या होत असताना रोजगार निर्मितीसाठी इंडस्ट्री, त्या इंडस्ट्रीला चांगल्या फॅसिलिटी द्यायला पाहिजेत, इंडस्ट्रीला प्रॉपर वीज द्यायला पाहिजे, न थांबणारी अशी वीज द्यायला पाहिजे.
IT पार्क व्हायला पाहिजे, शासनाच्या जागा आहेत त्याच्यावर चांगले उपक्रम करायला पाहिजेत आणि ह्याबरोबरच पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आपल्याकडे पर्यटन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. चालना देण्यासाठी म्हणून सर्वात महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते जे आहेत जिथे ते पर्यटन क्षेत्र आहेत तिकडे रस्ते पोचवायला पाहिजेत, जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल आणि इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुखसुविधा निर्माण झाल्या का ह्या शहराचं मोठं नाव होईल असं मला नेहमी वाटतं आणि ते नक्की होईल. पुढच्या 10 वर्षामध्ये ते करण्याचा आपला मनोदय, आमचा मनोदय असेल आणि त्याला तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं. खरोखर येत्या 10 वर्षात पूर्णगतीचा मानस आहे. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या सर्व तुम्ही जे सांगितलं येत्या 10 वर्षात पूर्ण हो हीच आमची प्रार्थना आहे. राजीव पाटील यांनी यांच्या वाढदिवसा दिवशी दिलखुलास गप्पा आपल्याशी मारलेल्या आहेत, त्यामुळे येत्या काळात वसई विरार परिसराचा चेहरा मोहरा बदलेल असं तरी यांच्या चर्चेतून वाटतंय. परंतु त्यासाठी आपल्याला पुढच्या 10 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.